बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया। यावर्षी तुम्ही घरातल्या घरात गणपती बाप्पांची स्थापना कशी करावी, मंत्र स्तोत्र आचमन गणपती बाप्पांच्या मूर्तीवर प्राण प्रतिष्ठा कशी करावी, जे तुम्ही घरच्या घरी करू शकता त्याच्या संदर्भातील आजची माहिती आहे। व्हिडिओ संपूर्ण बघा। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आपण सगळेजण सज्ज झालेलो आहोत गणपती बाप्पांच्या सेवेसाठी, त्यांच्या आगमनासाठी घरोघरी तीच तयारी चालू आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या घरातल्या घरात तुम्ही स्वतः गणपती बाप्पांच्या मूर्तीवर प्राणप्रतिष्ठा कशी करू शकता त्या संदर्भातील माहिती आज आपण घेणार आहोत। बघा, यंदा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करण्याचा मान मिळालेला आहे। प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा विराजमान होणार आहे। आता काही घरात 1.5 दिवसाचा गणपती असतो, तर काही घरात 5 दिवसाचा असतो, किंबहुना काही घरात 7 दिवसाचा सुद्धा असतो, तर काही घरात अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे। तर चला आपण बघूया की गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी। सर्वप्रथम जिथे आपल्याला मांडणी करायची आहे ती जागा, म्हणजे जिथे आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे ती जागा आपण स्वच्छ करून ठेवावी। सुरुवातीला मी इथे थोडीशी आधी तयारी करून ठेवलेली आहे की जेणेकरून व्हिडिओ मोठा नको व्हायला। जिथे तुम्हाला डेकोरेशन करायचं आहे तर अर्थात ते आपण आधीच करून घेणार आहे। आणि मी इथे 2 समया ठेवलेल्या आहे, छोटासा चौरंग घेतलेला आहे, त्याच्यावर छोटासा पाट ठेवलेला आहे, केशरी कलरचं मी त्याच्यावर छोटंसं वस्त्र अंथरलेलं आहे, आणि नंतर इकडे मी एका तांदळाने स्वस्तिक काढलेला आहे। आणि चला आता आपण या तांदळाच्या स्वस्तिकावर हळदी कुंकू अर्पण करून घेऊया। सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे। कुठलीही सेवा करण्याच्या आधी आपल्याला दिवा हा लावायचाच असतो। दिवा लावण्याच्या आधी आपण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्ने कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा अशी प्रार्थना करायची आहे आणि दिवा लावून घ्यायचा आहे। दीप प्रज्वलन केल्यानंतर त्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे। आणि अगदी तुम्ही शुभम करोती कल्याणम सुद्धा म्हणू शकता, किंवा दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार अशी तुम्हाला प्रार्थना म्हणायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे। आचमन करण्यासाठी आपल्याला उजव्या हातामध्ये डाव्या हाताने पाणी टाकायचं आहे आणि भगवान विष्णूंचे 4 नाव घ्यायचे आहे। पहिल्या 3 वेळा पाणी ग्रहण करायचे आणि 4थ्या वेळा आपल्याला पाणी सोडून द्यायचे आहे। पहिल्या वेळेस आपल्याला ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम गोविंदाय नमः, आणि नंतर जेव्हा आपण पाणी सोडतो तेव्हा ओम माधवाय नमः असं 4 वेळा भगवान विष्णूंचे नाव घ्यायचे आहे। आचमन कोणी करावं तर आपल्या घरातला जो कर्ता व्यक्ती आहे, जो गणपतीची स्थापना करणार आहे त्याच्याकडनं आचमन करून घ्यावं, किंबहुना त्यांनी आचमन करावं। पण जर तुमच्या घरात कर्ता व्यक्ती काही कामासाठी बाहेर असेल तर स्त्रिया सुद्धा गणपती बसवू शकतात आणि स्त्रिया सुद्धा आचमन करू शकतात। ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे हे करून झाल्यानंतर गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे की आपल्या घरातले जेवढे काही मेंबर आहे त्या सगळ्यांची नावं घ्यायची आहे आणि सांगायचं की आम्ही सहकुटुंब सहपरिवार तुझी स्थापना करत आहोत। आमच्या घरात सुख समृद्धी आयु आरोग्य भरभराट नांदू दे, हीच तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आता सगळे मंत्र हे संस्कृतमध्ये म्हटल्यावरच देवाला समजतात का तर नाही। देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे। तुम्ही मराठीत जरी मंत्र म्हटले तरीही चालेल। म्हणजेच काय, तुम्ही आता जेव्हा ज्या काही सेवा किंवा मंत्र सांगते ते तुम्ही मराठीत पण म्हणू शकता। मंगल कलशाची स्थापना करत असताना कलशामध्ये तुम्हाला थोडं पाणी घ्यायचं आहे, त्याच्यात 1 रुपया आणि सुपारी टाकायची आहे। नंतर हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायची आहे। नंतर 5 विड्याची तुम्हाला पानं ठेवायची आहे आणि त्याच्यावर नारळ, ज्याला आपण श्रीफळ म्हणतो, ते सुद्धा तुम्हाला त्याच्यावर ठेवायचं आहे।
आता समजा कलश देवतेची स्थापना करण्यासाठी हळद कुंकू अक्षता अर्पण करत असताना तुम्हाला म्हणायचं आहे, कलश देवता मी तुम्हाला हळद कुंकू अर्पण करत आहे. नंतर फुलं अर्पण करताना म्हणायचं आहे, हे कलश देवता मी तुम्हाला फुलं अर्पण करत आहे. म्हणजेच काय तर ओम कलश देवतोभ्यो नमः हरिद्रम कुंकुम समर्पयामी, ओम कलश देवतोभ्यो नमः पुष्पम समर्पयामी असं तुम्हाला म्हणायचं आहे. किंवा तुम्ही हे मराठीत म्हटलं तरी चालेल. आता कलश देवतेची स्थापना करून झाल्यावर आपल्याला आपल्या घरातील जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्याच्यावर अभिषेक करायचा आहे. तुमच्या घरात जर गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर ती तुम्हाला एका तामणामध्ये घ्यायची आहे आणि त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आता ज्यांच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती नाही तर त्यांनी सुपारी स्वरूप सुद्धा गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे आणि अभिषेक करायचा आहे. आता गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना एक वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करावं. जर तुम्ही 11 वेळा केलं तर अतिशय उत्तम, पण नाही शक्य होत तर 1 वेळा करावं. आता ताई आम्हाला अथर्व शीर्षम म्हणता नाही येत, त्यांनी ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. नाही तर तुम्ही गणपती स्तोत्रम सुद्धा 11 वेळा म्हणू शकता. सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करावा, त्याच्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा, परत दुधाने अभिषेक करावा आणि परत पाण्याने अभिषेक करावा. नंतर एका चमच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हळद कुंकू टाकून अभिषेक करायचा. हे सगळं करत असताना आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे. म्हणजेच काय की गणपती बाप्पा मी तुम्हाला पाण्याने अभिषेक घालत आहे, गणपती बाप्पा मी तुम्हाला पंचामृताने अभिषेक घालत आहे, गणपती बाप्पा मी तुम्हाला दुधाने अभिषेक घालत आहे असं मनातल्या मनात म्हणायचं. अभिषेक करून झाल्यावर मूर्ती तामणातून काढून घ्यायची, स्वच्छ वस्त्राने ती साफ करून घ्यायची आणि नंतर तुम्हाला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. आता ही स्थापना तुम्हाला बघा, जेव्हा आपण कलश मांडतो तेव्हा तो गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूने म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला गणपती बाप्पांचा जो उजवा हात आहे त्या बाजूला तुम्हाला कलशाची स्थापना करायची आहे. म्हणजेच आपल्या डाव्या बाजूने आणि जो मी गणपती बाप्पांची मूर्ती किंवा तुम्ही सुपारी घेतली आहे तर ती तुम्हाला गणपती बाप्पाच्या डाव्या बाजूने म्हणजेच काय तर आपल्या उजव्या बाजूने तुम्हाला त्याची स्थापना करायची आहे. नंतर गणपती बाप्पांना तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे, फुलं अर्पण करायची आहे आणि म्हणायचं आहे, हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अर्पण करत आहे, गणपती बाप्पा मी तुम्हाला फुलं अर्पण करत आहे, गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे. आणि नंतर तुम्हाला जी काही तुमच्याजवळ मिठाई असेल किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. नैवेद्यम समर्पयामी म्हणजेच काय, हे गणपती बाप्पा मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे. परत एकदा सांगते, देव फक्त हा भक्तीचा भुकेला आहे. संस्कृतमध्ये म्हटलंच पाहिजे असं नाही, तुम्ही मराठीत म्हटलं तरीही चालते. शेवटी तुमची श्रद्धा महत्त्वाची आहे. आता जी शाडू मातीची मूर्ती तुमच्या घरात येणार आहे ती तुम्हाला जिथे आपण स्वस्तिक काढला आहे तिथे तुम्हाला ती मूर्ती ठेवायची आहे. लक्षात घ्या, ही फक्त मूर्ती आहे. आता या मूर्तीमध्ये आपल्याला प्राण आणायचा आहे. म्हणजेच काय तर मूर्तीची आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची आहे. तर ती कशी करायची ते पण बघूया. आता ही जी आपण गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे तर ही फक्त मूर्तीच आहे. जोपर्यंत याच्यात आपण प्राण आणत नाही तोपर्यंत ही फक्त मूर्तीच असणार आहे. आता आपल्याला घरातल्या घरात गणपती बाप्पांची गुरुजींची मदत न घेता तुम्ही घरातल्या घरात गणपती बाप्पांच्या मूर्तीला प्राणप्रतिष्ठा कशी करायची ते आपण बघूया. बघा, मातीची मूर्ती असल्यामुळे आपण त्यांना अभिषेक घालू शकत नाही. मग तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा मंत्र जप करत गणपती बाप्पांच्या मूर्तीवर थोडंसं पाणी असं शिंपडायचं आहे की जेणेकरून आपण त्यांचा अभिषेक करतो. ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः असं तुम्हाला 21 वेळा म्हणायचं आहे आणि ते फूल गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे. आता हे करून झाल्यावर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. मग आता बघा, आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर काय करायचं तर बघा, सगळ्यात आधी या दुर्वांची गरज पडणार आहे. तर ह्या दुर्वा आपल्याला शुद्ध गाईच्या
तुपामध्ये अशा थोड्याशा बुडवायच्या आहे. त्याला हळद कुंकू लावायचं आहे. आता मी इथे तुपामध्ये बुडवून घेते आणि हळद कुंकू लावून घेते. बघा आता हे झाल्यावर आपल्याला उजव्या हातात दुर्वा घ्यायचा आहे आणि जो डावा हात आहे तर तो आपल्या अशा छातीला असावा. आता गणपती बाप्पाची स्थापना जर घरातल्या करता व्यक्ती करत असेल तर त्याने आपल्या छातीला हात लावायचा जिथे आपलं हृदय आहे आणि आपल्याला सगळ्यात आधी गणपती बाप्पांच्या डोक्यावर हात ठेवा, दुर्वा ठेवायचा आहे आणि गणपती बाप्पांना म्हणायचं आहे, हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या. म्हणजेच काय, ज्या पद्धतीने आपल्यामध्ये प्राण आहे त्याच पद्धतीने गणपती बाप्पांना सुद्धा आवाहन करायचं आहे, विनंती करायची की तुमच्या मूर्तीमध्ये प्राण येऊ द्या. हे झाल्यावर गणपती बाप्पाच्या आपल्याला डाव्या हातावर आपल्याला दुर्वा ठेवायचा आहे आणि म्हणायचं आहे, गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या. नंतर गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला स्पर्श करायचा आहे दुर्वांचा आणि म्हणायचं की गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या. नंतर गणपती बाप्पांच्या हृदयाला दुर्वांचा स्पर्श करायचा आहे. म्हणजे जिथे हृदय असतं आपलं तिथे स्पर्श करायचा आहे आणि म्हणायचं आहे, हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या. नंतर गणपती बाप्पांच्या पायाला स्पर्श करायचा दुर्वांचा आणि म्हणायचं, हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या असं म्हणायचं आणि ह्या दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आणि मनोमन हीच प्रार्थना करायची. हेच म्हणायचं आहे की मी जी काही गणपती बाप्पांची स्थापना केली आहे, मी जी काही गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता प्राण आलेला आहे. आणि आता हे झाल्यावर गणपती बाप्पांना आपल्याला जानवजोड अर्पण करायचं आहे. तर बघा इथे मी गणपती बाप्पांना जानवजोड अर्पण करून घेतलं आहे, जे आपल्याला डाव्या साईडने उजव्या साईडला घ्यायचं आहे. नंतर येतं ती कापसाची माळ. तर आपल्याला कापसाची माळ सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करून घ्यायची आहे. हे सगळं करत असताना जसं तुम्हाला सांगितलं की गणपती बाप्पाला संस्कृतच कळतं का, नाही, तुमची भाषा तुमची भक्ती खूप महत्त्वाची आहे, म्हणून तुम्ही मराठीत जरी म्हटलं तरी हरकत नाही. आता हे करून झाल्यावर खऱ्या अर्थाने आपल्याला मूर्ती, जी काही आपण गणपती बाप्पांची मूर्ती आणली आहे त्याला आता प्राण आलेला आहे. आता काय करायचं, तर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना जो काही नैवेद्य तुमच्या घरात केला असेल तर तो तुम्हाला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे आणि पत्री सुद्धा गणपती बाप्पांच्या पाठीमागे अशी तुम्हाला ठेवायची आहे. या पद्धतीने आता काही ठिकाणी पत्री नाही ठेवत, पण आमच्याकडे पत्री ठेवतात म्हणून मी इथे ती पत्री ठेवलेली आहे. पत्री ठेवून झाल्यावर आपल्याला खाली ज्या पद्धतीने आपण 5 विडा सुपारीची 2-2 विड्याची पानं मिळून 1 विड्याची पानं, या पद्धतीने आपल्याला 5 विड्याची पानं ठेवायची आहे आणि त्यांची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. काही ठिकाणी फक्त 1च विड्याची पान ठेवली जातात तर काही ठिकाणी 5 विड्याची पान ठेवली जातात. तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करावी. गणपती बाप्पांना जेव्हा आपण पत्री अर्पण करतो तेव्हा अर्थात हरतालिकेला जी पत्री वापरतात तर तशीच पत्री, नवीन पत्री आपल्याला आणायची आहे आणि गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. आता 2 खाऊची पानं म्हणजेच विड्याची पानं घेतलेली आहे. त्याच्यावर मी 1 रुपया, सुपारी, हळकुंड, खारीक आणि बदाम असं ठेवलेलं आहे. अशी मी 5 ठेवली आहे आणि प्रत्येकाला हळद, कुंकू, अक्षता अर्पण केलेली आहे. सगळं करत असताना मनातल्या मनात ओम गण गणपतये नमः या मंत्राचा तुम्ही मंत्र जप जास्तीत जास्त करू शकता. जेवढा तुम्हाला करता येईल तेवढा, किंवा गणपती अथर्वशीर्षमचं पठण केलं तरीही चालेल. तर 5 प्रकारची फळं किंवा 3 फळं किंवा 1 फळ, 3 किंवा 5 या पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पांना फळाचा नैवेद्य अर्पण करू शकता. महागणाधिपते नमः नैवेद्यम समर्पयामी या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आता शेवट येतं की गणपती बाप्पाची आरती. तर आता आपल्याला आरती सुद्धा करायची आहे. हे करून झाल्यावर तुमच्या घरात जर घंटा असेल तर नक्कीच तुम्ही घंटानाद करावा आणि घंटाची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. घंटाला सुद्धा तुम्हाला फूल अर्पण करायचं आहे. आता हे करून झाल्यावर तुम्हाला आरती करायची आहे. घरातल्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन गणपती बाप्पाची आरती करावी. गणपती बाप्पांना जो काही नैवेद्य तुम्ही दिलेला आहे, केलेला आहे तर तो अर्पण करायचा आणि नंतर तुम्ही हरतालिकेचं व्रत सोडू शकता. किंवा काही घरात असं असतं की हरतालिकेचं व्रत हे गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवण्याच्या आधी सुद्धा करतात. तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला सर्व करायचं आहे. आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पा यावर्षी
10 दिवस आपल्याकडे असणार आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त गणपती बाप्पांची सेवा करायची आहे. प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यातलं सुख त्यांनी बघावं आणि दुःख जाताना त्यांच्याबरोबर घेऊन जावं, हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.